महाराष्ट्राच्या गोड गळ्याच्या गायिका आणि खूप सुंदरशी गीतं गायली। आता गायली बाई उठून गेल्या। ठीक आहे, मी वाट बघेन। लक्ष द्या मॅडम, येईपर्यंत कार्यकर्ते बोलले बाई तिकडून इकडं आली नाचत नाचत नाचत, तुम्ही तिकडं जायला पाहिजे नाचत नाचत नाचत, तिकडं कोण म्हणून मी नंतर नाचे। कार्यकर्त्यांची फरमाईश आहे, जे माझं सुपरहिट गीत आहे, फार जुनं गीत आहे परंतु आजही ताजं आहे। आणि एप्रिल मध्ये या एप्रिलला 2024 मध्ये तर 5 लाख व्ह्यूवर एका दिवसात गेले। 5 लाख व्ह्यूवर कोणीतरी डीजे बनवलं, गाण्याचं महत्व म्हणून बाबासाहेबांनी हवा आमच्या हातात पेन नव्हता, बाबासाहेबांनी आता 2-2 पेन दिले। नंतर मजा येणार ह्या गीतालाच मजा येणार तुम्हाला। काय बाई बोलत होती काय नाही, बाजूला बसून ऐकतोय मला समजत नव्हतं। गले में खराश, नाक भी सब कुछ उल्टा पुल्टा, मिक्स की बोली किचकिच जोर करो मैडम, गोली खाओगे अंगूर गोली। आठ कार्यक्रम झाले, मी 1.5 महिन्यापासून गाणे गातोय पण कधीच नाही त्याला काय खावा लागतं माहिती। ऊंचे लोक ऊंची पशी असो गीताची फरमाईश नवीन नवीन गीत आहेत परंतु तुमच्यासाठी हे नवीन आहे। या ठिकाणी माय माऊलीची संख्या पण विलक्षण आहे। अशा बाबासाहेबांच्या पुण्याने आज आमचं पोरग शाळेत जायला लागलं, मोठा अधिकारी झाला आणि प्रत्येक माऊलीला वाटतं माझं पोरगा साहेब व्हावा। प्रत्येक माऊलीला वाटतं बाई पोरगा साहेब व्हावा। परभणीचं आहे का बोलत? परभणी साई एकच माणूस आहे इथं। परभणीला एक डायलॉग आहे, बाई माहिती आहे तुम्हाला? अशीच एक माऊली पोरग साहेब होतं, मोठा अधिकारी होतं आणि ते अख्या आया बायांना काय सांगतील। सुंदरसं गीत गातो मॅडम येईपर्यंत।
हुए जानवर के बोटी के लिए सदियों से मोहताज थे हमें रोटी के लिए। अरे मरे हुए जानवर के एक बोटी के लिए भीम जी अगर पैदा ना होते तो ये भी हाल होता कि मोहताज रहते थे हम एक लंगोटी के लिए। भीम जी पैदा ना होता तो ये भी हाल होता। मोहताज होते थे आज हम एक बोटी के लंगोटी के लिए। बोटी भाई बहुत बोलते अभी। अरे सुट बुट कोट घाले हिट साले सुंदर गीत सुट बुट कोट घाले हिट चाले सुट बुट कोट घाले ये खिशाने दोनों पीने या खिशाने दोनों पीने सुट बुट कोट घाले आईटी का साले या खिशाने दोनों पीने या खिशाने दोनों पीने। अगबाई मोहा बाई महा बाई महा पूरे का साहेब साला है बाबा साहेब खिशाने दोनों पीने या खिशाने दोनों पीने। अगबाई मोहा पूरे का साहेब साला है बाबा साहेब राकेश देव झपाटा नको या बात झपाटा खरंच झपाटा मारे बाबा माणूस 100 रुपयाची भेटायला त्याचं म्हणणं नाही। बाई महा बाई महा बाई महा बाई महा पोरगा साहेब आहे बाबा साहेबाचं
नाही पाहिले लक्ष द्या दिवंगत गौतम भाऊ गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाची विधावी त्यांचंही म्हणणं माझ्या बाप दाद्याला पुस्तक नाही पाहिले कधी पुस्तक नव्हतं पाहिलं समजत नव्हतं कुठं काय काय लिहिलंय काय समजत नव्हतं काय तुले काय सांगू बाई होती अगं देशाई तुले काय सांगू बाई होती काय सांगू बाई होती अंगेलेशाही साऱ्यांना शिकवलं त्यांना एकट्यानं बाबासाहेबांना साऱ्यांना शिकवलं क्योंकि नीले झंडे करे देखो हर बार उभर कर आती है नीले झंडे करे देखो हर बार उभर कर आती है हमारे ही कौम की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में शान आती है और नाम भीमजी का लेने से मुर्दे में भी जान आती है क्या बात तुले काय सांगू बाई 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 तुले काय सांगू बाई होती अगं देशाई अरे 33 कोटी कल्पना खोटी 33 कोटी कल्पना खोटी अरे त्या कल्पनेने मेले कोट्यानं कोटी अरे तारीले आम्हाला भिगाने तारीले इकडे अभिमानी अरे माझी जेजुरी आली पंढरपूर आणि माझी भीमाईच मोठी माझी भीमाईच मोठी तुले काय सांगू बाई होती ईशान्य मुंबई उपाध्यक्ष नाना भाऊ निकम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे 200 रुपयाची भेट आलेली आहे धन्यवाद त्याचं म्हणणं काय पोरगडा कर झाला हे बाबासाहेबाचं बंधू सुरेंद्र भाऊ वाटाणे तसेच आमच्या ममताबाई आढावणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत त्यांचं म्हणणं काय त्यांचं आवडीचं गीत ममताबाईचं काय आवडीचं गीत पटकन तिने 500 रुपये बघा बाई 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 पोरगडा कर झाला आहे बाबासाहेब
त्याचा सर समोर हे काही नव्हतं लेणं वाणं म्हणजे दागदागिने लेणं वाणं म्हणजे दागदागिने माय मावल्याला तुमच्यासाठी घेते अगर नव्हतं लेणं वाणं सुद्धा खाणं पिणं नव्हतं लेणं वाणं आणि सुद्धा खाणं पिणं अरे खायला सुद्धा होतं तर दागदागिने कधी घालणार अरे त्यावेळी आमची ओळख काय होती त्यावेळेस आमची ओळख काय होती गळ्यात काळा धागा हातात काळा धागा पायात काळा धागा हातात घुंगराची काठी लोक म्हणायचे काय म्हणायचे बघा रे महाराज चाललाय काय म्हणायचे महाराज चाललाय आज त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आमची ओळख कशी होते जरा दोन चार ब्रासलेट दोन चार चेन व्हाईट शर्ट रंग पक्का माझ्यासारखा लोक म्हणतात बघा जय भीमवाला चालला तुम्हाला सांगतो आमचे पोरं काळे जरी असते पण नाटी डोळी छान आमचं पोरग ओळखायला झालं ना बाई बुलेट घेऊन कॉलेजला गेलं तर आमच्या पोराच्या गाड्यावरची सिम्बॉल असतात की जय भीमवाल्याची गाडी जय भीमवाल्याची गाडी म्हणून ओळखली जाते आणि त्या गाडीवर चिन्हही नसला गाड्या सोनं असलं तर पक्का जय भीमवाला अरे सोनं झालं तर पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं अरे कड्याचे दागिने सोडा आणि सोन्याचे दागिने घाला छोटा मनिका असा आपण सोन्याचा घाला म्हणतो बाबासाहेबांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं आज त्या मनोवाल्याच्या पुढे आमच्या पोरांकडे बघून काय म्हणतात आपसामध्ये माहितीये का काय म्हणतात अगं सोन्याची साखळी घालून घरी सोन्याची साखळी घालून सोन्याची साखळी घालून घरी कसा ऐकून गाला बाई कसा ऐकून गाला पप्पा जय भीमवाला दिसतोय पप्पा जय भीमवाला बा भीमाच्या आचार्य आम्हाला स्वाभिमानाची भाकरी मिळाली बा भीमाच्या आचार्य आम्हाला स्वाभिमानाची भाकरी मिळाली बा भीमाच्या आचार्य आम्हाला जनसेवेची साखळी मिळाली अरे बा भीमाच्या आचार्य आम्हाला उच्च पदाची नोकरी मिळाली अरे बा भीमाच्या आचार्य आम्हाला भटा बामणाची छोकरी मिळाली भटा बामणाची छोकरी कारण बामणाच्या पुरीला महाराणी केलं महाराणी बाबासाहेबांचे राजे होते महाराणी त्याच्यात म्हणताना काय दुसरे बाबासाहेबांना नवीन फार सवय होती बाबासाहेबांना नवीन इतिहास घडवायची फार सवय होती अरे पहिलं महाराजा पोरग शाळेत गेले त्याचं नाव आंबेडकर पहिलं महाराजा पोरग शाळेत गेले त्याचं नाव आंबेडकर लॅट्रिनची परीक्षा पास झालं त्याचं नाव आंबेडकर अरे विनायकाला गेलं त्याचं नाव आंबेडकर बॅरिस्टर झालं त्याचं नाव आंबेडकर या देशाचं संविधान झालं त्याचं नाव आंबेडकर आणि बामणाची पोरगी गेली त्याचं नाव आंबेडकर बामणाची कारण ब्राह्मण कन्याशी करून या लग्न घडविला इतिहास नवा ब्राह्मण कन्याशी करून या लग्न घडविला इतिहास नवा अरे म्हणून सारे ब्राह्मण वंदिला या भीमानाचा आवय इतिहास घडवला आता बाबासाहेबांनी बामणाची केली
इतिहासाला उजाळा देण्यासाठी मग आमच्या कोणी केली बाळासाहेबांनी सुद्धा बामणाची केली कोणी बाळासाहेब मग आता बाबासाहेबांच्या पावलावर पाव ठेवून बाळासाहेबांनी सुद्धा बामणाची केली मग आता बाबासाहेबांनी बामणाची केली आता बाबासाहेबांनी बामणाची केली बाळासाहेबांनी सुद्धा आता बाळासाहेबांनी सुद्धा बामणाची केली मी का मागं राहू मग मी सुद्धा बामणाची आता आमच्या साहेबांनी माझा विचार झाला माझा विचार झाला पण माझ्या बापानं लय जायची पण काय हरकत नाही आजही काय हरकत नाही केस तर केस डबल बिल बड़े सिनेमा हिरोईन धोतर घालणारा जीन्सावर आले साडी घालणारी जीन्सावर पहिलं डोक्यावर कांदा भाकर घेऊन शेतामध्ये नवऱ्याला घेऊन जाणारे आता शिकली मॅची असं थाट माट करे अजून बड़े सिनेमा हिरोईन बड़े सिनेमा हिरोईन खूप वर्षांचं गाणं गायलं इथे खूप वर्षांचं म्हणजे हे गाणं जवळजवळ 5-7 वर्ष झाले मी गायला नव्हतो पण कार्यकर्त्यांची फरमाईश होती म्हणून गायला कारण आमचे पण गोरा आता फिल्म इंडस्ट्री मध्ये गेले माझा पण नंबर लागत होता पण मी सीडीवरच बरं आहे मेकअप केली सगळे गोरे दिसत सिद्धार्थ जाधव आमचा स्टार झाला माझा नंबर लागला त्या ठिकाणी स्क्रीन टेस्टिंग मध्ये बाई
एका पंक्तीत करतात जेवण परी मोरे वा 100 रुपयाची भेट आलेली मी बोललो होतो 500 मला वाटतं 500 मधून 1000 घेऊन 500 शब्दाच्या पक्के क्योंकि चुरा ने दिल किसी का वो प्यार भरी नजर होती शेर ऐसे शेर होना चाहिए वैसा शेर होना चाहिए मी फक्त बोटावर ये किसी को नहीं समझ किसी को ना नहीं अजून कुठे बसा करतो मैं भी काला तू भी काला ये भी काली लेकिन होठों पे लाली और मेकअप कैली इसमें दिख रही भोली भाली अगर तुझे गाला पाउडर होठा लाली ना खाला पांच मैं कभी छेड़ता नहीं हूँ ऐसा बाबा हे बघ ऍक्शन कशाला म्हणतात माहिती आहे का ऍक्शन हे बघ मी काय बोलत होतो माझ्या इशारा झाले बाबा अरे तेरे को नहीं जमे दो मुद्दत की थी क्या बोल तो एक शेर गाया मेरे भीम ने आँख खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने आँख खोली तो हर कोई इंसान बन गया अरे मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया अरे मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया अरे मेरे भीम ने सिर्फ कलम खोली तो इस देश का संविधान बन गया शेर कैसा है कवी कोण दीनानाथ कांबळे ही बाई नाव घेतली कोणाचं कापसी घ्या आता कापसे अरे वो शेर कैसा मालूम है क्या जमीन सगळा शेर घिसल करून टाकला बाई नाही बोले मेरे भीम ने कलम चलाई देश का संविधान बनाया और मेरे संविधान की वजह से एक बार चाय वाच बेचने वाला पंतप्रधान बन गया घोड़े ने लावा बटने ने लावा वो शेर ऐसा है मेरे भीम ने हमें बलवान बना दिया मेरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है मेरे भीम जी ने हमें ऐसा बलवान बना डाला है
रोज सकेला ऐसा जब चांद बाहर आ रहा है, अरे मेरे भेजे के संविधान का करिश्मा तो देखो यारो, अरे चाय बेचने वाला पंत प्रधान खाना डाला हा शेर इकडून मी येडा आहे का? मला म्हणती ताजमहल माहिती आहे का? इथं कोणालाच माहित नाही, तुलाच माहित आहे. तो आग बोलतो आलो हो दे को काठी की बात नहीं करनी. ताजमहल लय मारतील बरं का, सगळं ताजमहल माहिती आहे. काय भाऊ तुझं काय ऋषिकेश केदारे भीमनगर वा माझे चाहते त्याच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली. शेवट करतोय की त्याच्यानंतर पाहिजे पुढे बघू आपण काय करायचं जमतंय मला नाही. शेतीवाडी बाळागाडी भीमाची कमाई, शेतीवाडी बाळागाडी भीमाची कमाई, शेतीवाडी बाळागाडी भीमाची कमाई. भीमाच्या थापाचं सारं आमचं काही नाही, भीमाच्या थापाचं सारं आमचं काही नाही, भीमाच्या थापाचं सारं आमचं काही नाही. उपकार भीमाचे मी कसे फिरू बाई, 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 उपकार भीमाचे मी कसे फिरू बाई. सांगे सुखला गाण्याच्या रूपाने, सांगे सुखला गाण्याच्या रूपाने. बाई माहू बाई बाबा बाई बाबा बाई 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 मोहन पोरग साहेब हे बाबा साहेब देवदास कांबळे 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद.